आपण प्रभाग क्रमांक 41 मधून फिरतोय। प्रभाग क्रमांक 41 मध्ये प्रचाराचं वातावरण तापत चाललंय। आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या तर सुरूच आहेत, परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक उमेदवार आहेत, ज्या उमेदवारांचा जो पॅनल आहे तो अत्यंत स्ट्रॉंग मानला जातो, पण त्यातले एक उमेदवार आहेत जे अतुल तरवडे आहेत। मी अतुल तरवडेंना विचारतो, अतुल तरवडे ज्या वेळेस लोकांशी भेटतायत, लोकांशी उत्साहानं म्हणजे अगदी जिरे चढताना उतरताना एक वेगळा जोश दिसतोय। मला अशी शंका वाटते की तुम्ही काही विजयाच्या खात्रीने प्रचारात सहभागी आहे, काय कारण आहे? नमस्कार। मला या ठिकाणी वाटतंय की हा जो लोकांचा प्रतिसाद आहे आणि लोकांनी ज्या आता आम्ही फिरत असताना मला ज्या अडचणी या ठिकाणी लोक सांगतायत त्या अडचणीवरती लोक आमच्याकडे ह्या दृष्टीने पाहतायत की ह्या भागाचा खऱ्या अर्थानं विकास आमच्या रूपानं ह्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं जो रखडलेला विकास आहे, जी रोडची अडचणी, जी ड्रेनेजची लाईन आहे, ह्यासाठी खऱ्या अर्थानं लोकांच्या चेहऱ्यावरती पाहून मला जोश येतोय जिने चढायला, लोकांच्या पाया पडायला। म्हणून मी खरं तर लोकांच्या खूप उत्साहाने या ठिकाणी लोकांच्या पाया पडतोय, लोकांचे आशीर्वाद घेतोय। नक्कीच ही जनता 15 तारखेला मला आशीर्वाद या ठिकाणी देणार आहे, हा देखील मला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगावंच वाटतं की मला खात्री आहे की जनतेचा जो जल्लोष पाहून मला असं वाटतं की नक्कीच ही जनता माझ्या पाठीशी या ठिकाणी उभी राहणार आहे। या ठिकाणी अतुल तरवडेंना विजयाचा विश्वास आहे, म्हणून त्या जोशानं आणि प्रभागातला अभ्यास चांगला असल्यानं मला विजय मिळेल अशा त्या जोशात प्रचार करतात। त्याचबरोबर इथं दुसरे उमेदवार आहेत जीवन जाधव, जे अत्यंत संघाचे जुने कार्यकर्ते आहेत। लहानपणापासून कडवं हिंदुत्व त्यांच्या अंगात सळसळत आहे आणि ह्याच हिंदुत्वाच्या आधारे त्यांनी ह्या प्रभागात गेले 35 वर्षापासून मागील म्हणजे विद्यार्थी सेनेपासून ते आतापर्यंतचा काळ अत्यंत झंझावत्या पद्धतीने काम केलंय। त्यांचा वारसाही चांगला आहे। परंतु मी जीवन जाधवांना विचारतो की तुम्हाला काय वाटतं की ह्या तुम्ही जो उत्साह इतरांपेक्षा तुमचा प्रचार अत्यंत जोरात चाललाय, तुम्ही काय नक्की तुमचे काय वाटतं, तुम्हाला काय अपेक्षा आहे? या ठिकाणी 2026 ची निवडणूक ही जनतेनं हातामध्ये घेतली आहे, कारण गेली अनेक वर्ष जनता या ठिकाणी फक्त सहन करते। ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांनी विश्वासघात केला आणि कामाच्या नावाखाली फक्त या ठिकाणी दिखावा केला आणि जनतेचे तेच प्रश्न जनतेच्या समोर आहेत। त्यामुळे जनतेने ठरवलंय यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कमळाबरोबर राहायचं। माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जो केंद्रामध्ये विकास केलाय, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जे महाराष्ट्रामध्ये केलंय आणि मुरली अण्णा मोहोळ ज्यावेळी महापौर होते त्यांनी जो पुण्याचा विकास केलाय, या ठिकाणी योगेश अण्णा टिळेकर आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे काम केलंय ते काम सगळं पेटी रूपामध्ये कमळाची बटणं दाबून जनतेला आता सांगायचंय की जुने जी मंडळी आहे त्यांनी थांबावं आणि विकासाची एक नवीन पाठ व्हावी अशी जनतेची भावना आहे। त्याच्यामुळं आम्ही उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी प्रचार करतो आहोत। जनतेने सांगितलंय विजय तुमचा आहे।